नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत RTMNU म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीची जी पेट एक्झाम आहे, जी 10 ते 15 मे या दरम्यान होणार होती. त्याची डेट पुढे वाढवण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे ही डेट पुढे एक्सटेंड झालेली आहे. पण आपल्याला नेमकं काय अभ्यास करायचा आहे, सिलेबस काय आहे हा आपल्याला बघायचा आहे. आपण जेव्हा वेबसाईटवर येतो, हा सिलेबस कसा बघायचा आहे मी तुम्हाला सांगते. जेव्हा आपण वेबसाईटवर येतो, PhD सेल पोर्टलवरती आपण येतो, तेव्हा हे पेज आपल्याला ओपन दिसतं. तर तिथे पेट सिलेबस 2020-21 हे जे ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचं. त्यामध्ये सेक्शन ए साठी कॉमन फॉर ऑल फॅकल्टी सेक्शन ए जो आहे आपल्याला माहिती आहे 40 क्वेश्चन्स रिसर्च मेथॉडॉजीवर आहेत आणि 10 क्वेश्चन जे आहेत ते आहेत जनरल ॲप्टिट्यूडवर. तर तो हा सेक्शन ए आहे. त्याच्यासाठी काय सिलेबस आहे ते आपण बघून घेऊ. त्याच्यासाठी सिलेबस दिलेला आहे रिसर्च मेथॉडॉजी आणि जनरल ॲप्टिट्यूड साठी. तर हा जो आहे तो 90 मिनिटांचा पेपर असणार आहे, 50 मार्कांचा असणार आहे, 50 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे याच्यामध्ये. तर मीनिंग अँड टाइप्स ऑफ रिसर्च 40 मार्कासाठी रिसर्च मेथॉडॉजीवर कुठले कुठले टॉपिक्स किंवा कुठले कुठले पॉइंट्स तुम्हाला कव्हर करायचे स्टडीमध्ये ते मी सांगते. एक आहे मीनिंग अँड टाइप ऑफ रिसर्च, प्रिन्सिपल ऑफ रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, डिफाइनिंग रिसर्च प्रॉब्लेम, रिसर्च डिझाइन, प्रिपेरिंग अ रिसर्च प्रपोजल, सॅम्पलिंग टेक्निक्स, टाइप्स ऑफ डेटा अँड डेटा कलेक्शन टेक्निक्स, डेटा अनालिसिस टूल्स, रेफरन्सिंग स्टाईल्स. हे जे 9 मेन मेजर पॉइंट्स आहेत ते तुम्हाला स्टडी करायचे आहेत रिसर्च मेथॉडॉजीसाठी, ज्याच्यामध्ये 40 क्वेश्चन्स असणार आहेत. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे आणि 10 मार्कासाठी मग जनरल ॲप्टिट्यूडवर क्वेश्चन आहेत. असा हा टोटल 50 मार्क्सचा क्वेश्चन असणार आहे. तर डिटेलमध्ये बघायचं झालं तर मीनिंग अँड टाइप्स मध्ये काय येणार आहेत की टाइप्स कुठले कुठले आहेत रिसर्चचे किंवा रिसर्चचा मीनिंग काय आहे, डेफिनेशन्स काय आहेत रिसर्चच्या वेगवेगळ्या रिसर्चर्सनी दिलेल्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रिसर्च अप्रोचेस येतील, पॉझिटिव्हिझम, त्याच्यानंतर सायंटिफिक मेथड्स, क्रायटेरिया ऑफ गुड रिसर्च, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च, हे सगळे पॉइंट्स याच्यामध्ये कव्हर होतील. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, त्याच्यामध्ये लिटरेचर रिव्ह्यूचा इम्पॉर्टन्स काय आहे हा स्टडी करायचा आहे तुम्हाला. पर्पज ऑफ लिटरेचर रिव्ह्यू, सोर्सेस ऑफ लिटरेचर रिव्ह्यू, स्टेप्स इन लिटरेचर रिव्ह्यू, इसेन्शियल्स ऑफ गुड्स अँड लिटरेचर रिव्ह्यू, हे सगळे पॉइंट्स त्याच्यामध्ये कव्हर होतील. त्याच्यानंतर डेफिनेशन रिसर्च प्रॉब्लेम, रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे काय, तो कसा सॉल्व्ह करायचा किंवा त्याची गरज काय आहे, डेफिनेशन काय आहे रिसर्च प्रॉब्लेम्सची, टेक्निक्स कुठल्या कुठल्या रिसर्च प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा, रिसर्च प्रॉब्लेम कसा चॉईस करायचा याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर रिसर्च डिझाईन मध्ये काय आहे, रिसर्च डिझाईनचा मीनिंग, त्याची गरज काय आहे, फीचर्स काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे. त्याच्यानंतर ही कन्सेप्ट नेमकी काय आहे, टाइप्स कुठले कुठले आहेत त्याचे, बेसिक कन्सेप्ट काय आहेत, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ एक्सपेरिमेंटल डिझाईन्स, हे सगळे पॉइंट्स याच्यामध्ये कव्हर होणार आहेत. त्याच्यानंतर प्रिपेअरिंग अ रिसर्च प्रपोजल, रिसर्च प्रपोजल कसा तयार करायचा, त्याच्यामध्ये कुठले कंटेंट्स असणार आहेत, रिसर्च प्रपोजलचं प्लॅनिंग आणि टूल्स कुठले कुठले यूज होणार आहेत, हे सगळे याच्यामध्ये अभ्यास होणार आहे, म्हणजे करावा लागणार आहे. सॅम्पलिंग टेक्निक्स मध्ये काय काय आहे, सॅम्पलिंग टाइप्स बघणार आहोत आपण. त्याच्यामध्ये टेक्निक्स कुठले कुठले यूज होतात किंवा स्टेप्स काय आहेत ते टेक्निक्स यूज करायच्या, फीचर्स काय आहेत त्या टेक्निक्सचे, क्रायटेरिया काय आहे सॅम्पल सिलेक्ट करण्याचे. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ डेटा अँड डेटा कलेक्शन टेक्निक्स, डेटा कलेक्शनचे टाइप कुठले कुठले आहेत किंवा कुठल्या टेक्निक्सने ते गोळा करायचे, त्याचे सोर्सेस कुठले कुठले आहेत. टाइप्स म्हणजे आपण म्हणतो प्रायमरी आणि सेकंडरी डेटा, ते सगळे याच्यामध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर कलेक्टिंग प्रायमरी डेटा, त्याच्या मेथड कशा आहेत, सेकंडरी डेटाच्या मेथड कशा आहेत, या सगळ्याचा अभ्यास याच्यामध्ये होणार आहे. आणि डेटा अनालिसिस टूल्स मध्ये काय येणार आहे तर सिग्निफिकन्स ऑफ डेटा अनालिसिस, स्टॅटिस्टिकल टूल्स फॉर डेटा अनालिसिस, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, मेजर्स ऑफ डिस्प्रेशन, मेजर्स ऑफ रिलेशनशिप, कोरिलेशन अँड रिग्रेशन अनालिसिस, अदर टूल्स, हे सगळं याच्यामध्ये येईल. रेफरन्सिंग स्टाईल्स मध्ये आपण आधी बघितलेलं आहे व्हिडिओज मध्ये की कसं कसं असतं. त्याच्यामध्ये बिब्लिओग्राफी म्हणजे काय आहे, त्याची गरज काय आहे, कुठल्या स्टाईल्स याच्यामध्ये यूज केल्या जातात, मेजर स्टाईल्स कुठल्या आहेत, सेकंडरी टूल्स कुठले आहेत किंवा सेकंडरी स्टाईल्स कुठल्या आहेत ज्या कमी यूज होतात, असे सगळे टाइप्स याच्यामध्ये आहेत. हे मेन मेजर पॉइंट्स आहेत जे तुम्हाला कव्हर करायचे आहेत रिसर्च मेथॉडसाठी 40 मार्कासाठी पेट एक्झामसाठी. त्यानंतर 10 मार्कांसाठी जो सेक्शन असणार आहे तो आहे जनरल ॲप्टिट्यूडचा. त्याचा सिलेबस काय आहे तर तो आहे ॲनालिटिकल रिझनिंग,
न्यूमरिकल ॲबिलिटी, डेटा इंटरप्रिटेशन, कम्प्युटर अवेअरनेस आणि लँग्वेज कॉम्पिटन्सी. ॲनालिटिकल रिझनिंग मध्ये जसं आपण बघतोय की वाक्य येतं, रिझन्स येतात, असर्शन्स येतात, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर न्यूमरिकल ॲबिलिटी मध्ये सिरीज येऊ शकते. डेटा इंटरप्रिटेशन एखादा चार्ट येऊ शकतो, त्याच्यावरती 4-5 प्रश्न येऊ शकतात. कम्प्युटर अवेअरनेस, लँग्वेज कॉम्पिटन्सी याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. हे जनरल ॲप्टिट्यूडचे 10 प्रश्न असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फोकस हा रिसर्च मेथॉडॉलॉजीवर करायचा आहे आणि 10 मार्कासाठी प्रॅक्टिस करत राहायचं आहे जनरल ॲप्टिट्यूड या विषयावरती. तर बघूया आपण बाकीचे वेगवेगळे विषयाचे सिलेबस कुठे मिळतील आपल्याला. तर PhD पोर्टल, बघतोय आपण, ओपन होते. PhD पोर्टलवर सिलेक्ट केल्यानंतर आपण बघितलं होतं की पेट सिलेबस 2020-21 मध्ये वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत. सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉमर्स मॅनेजमेंट, फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटी अँड फॅकल्टी ऑफ इनडिसिप्लिनरी स्टडीज. तर हे वेगवेगळे फॅकल्टीज आहे. त्याच्यामधून आपला विषय कोणत्या फॅकल्टीमध्ये येतो तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्यातून आपला विषयाचा सिलेबस जो आहे तो आपल्याला चॉईस करायचा आहे आणि त्या सिलेबस प्रमाणे आपल्याला स्टडी करायचा आहे. सिलेबस किती वास्ट आहे याच्यावर आपल्याला टेन्शन घ्यायचं नाहीये. आपल्याला फक्त पेट क्लिअर करण्यावर लक्ष द्यायचं आहे. जो आपला UG PGचा जो स्टडी झालेला आहे तोच सगळं आपला सिलेबसला असणार आहे. तो सगळा स्टडी करायचा आहे आपल्याला. आपण एक उदाहरण म्हणून बघूया, फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज. त्याच्यामध्ये कुठले कुठले पॉइंट्स आणि सिलेबस कसा दिलेला आहे ते बघूयात. जसं आपल्याला सेक्शन A चा सिलेबस दिलेला आहे 40 मार्कांसाठी, तर तो आपल्याला बघायचा आहे. 40 मार्कांसाठी प्रत्येक सब्जेक्ट वाईज सिलेबस कसा दिलेला आहे बघायचा आहे. आणि आपण एक्झाम्पल म्हणून फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीजचा सिलेबस बघतोय की यामध्ये पेपर सेकंड म्हणजे सेक्शन B साठी किती सिलेबस दिलेला आहे. 50 मार्कांसाठी हा देखील सिलेबस असणार आहे. 50 प्रश्न असणार आहे. 50 मार्कांसाठी प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे. असा टोटल 100 मार्कांचा हा प्रश्न असणार आहे आणि दोन्ही मिळून तुम्हाला 50 मार्क्स मिळाले पाहिजेत ही एक्झाम क्लिअर करण्यासाठी, ही एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी. तर त्याप्रमाणे तुम्हाला अभ्यासावर लक्ष दिलं पाहिजे. एक्झामची डेट कधीही येऊ शकते, म्हणून अभ्यास सुरू असला पाहिजे. तर इथे आपल्याला बघितलं आपण ह्युमॅनिटीज मध्ये काय काय कुठल्या कुठल्या विषयांचे दिलेले आहेत. तर इथे दिसतं आपल्याला वैदिक लिटरेचर, त्याच्यानंतर संस्कृत लिटरेचर, पोएटिक अँड ड्रामॅटिक्स, ग्रामर अँड लँग्विस्टिक, नृतिका, इंडियन फिलॉसॉफी, मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू, लँग्वेजेसचे जे काही सिलेबस आहे तो या ह्युमॅनिटीजच्या याच्यात दिलेला आहे. रेफरन्स बुक देखील दिलेले आहेत काही इथे आपल्याला. जे आपल्याला शक्य आहेत ते सगळे स्टडी करायचे आहेत. सगळेच होतील असंही शक्य नाही आपल्याला, पण जेवढा स्टडी आपल्याकडून होऊ शकतो, जास्तीत जास्त वाचन होऊ शकतं ते आपण सिलेबस मध्ये कव्हर करू शकतो. हा सगळा सिलेबस जो आहे तो आपण पूर्वी स्टडी केलेला आहे. फक्त तुम्हाला एकदा रिव्हिजन द्यायची गरज आहे, ब्रशअप करण्याची गरज आहे. त्यातून तुम्हाला ही पेट एक्झाम क्लिअर करता येणार आहे. आपण बघू शकतो इथे वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे सिलेबस इथे दिलेला आहे. आपल्या विषयाचा सिलेबस तुम्ही इथून चेक करू शकता. रेफरन्स बुक दिलेला आहेत. जे रेफरन्स बुक आपल्याकडे अवेलेबल आहे किंवा जे अवेलेबल होऊ शकतं त्यातून तुम्ही हा सिलेबस कव्हर करू शकता सेक्शन B साठी. आणि सेक्शन A जो आहे तो कम्प्लीट तुमचा होऊ शकतो. जे विषय सिलेबस दिलेला आहे रिसर्च मेथॉडॉलॉजीसाठी तो 50 मार्क्स फक्त तुम्हाला घ्यायचे आहेत यातून पेड एक्झाम क्लिअर करायला. जे काही फार काही अवघड नाहीये. थोडाफार अभ्यास केला की तुमचा विषयाचं थोडंसं वाचन केल्यानंतर तुम्ही हा एक्झाम क्लिअर करू शकता. जसं प्रत्येक ह्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला की सिलेबस जो आहे तो काय आहे. हे रेफरन्स सजेस्टेड रीडिंग्स, हे सगळ्याच बुक वाचायचं असं नाहीये. यातल्या ज्या बुक्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्यातून तुम्ही स्टडी करू शकता.
प्रत्येक सब्जेक्टचा इथे सिलेबस दिलेला आहे, तर आपण बघू शकता. आपल्याला सिलेबस हवा असेल तर आपण इथून हा सिलेबस मिळवू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला सिलेबस बघायचा आहे पेट एक्झामसाठी, येणाऱ्या पेट एक्झामसाठी. आणि अभ्यास आपला कंटिन्यू स्टडी चालू ठेवायचा आहे, कारण येणारी एक्झामची डेट जी आहे कधीही येऊ शकते. म्हणून ही एक्झाम आपल्याला क्रॅक करण्यासाठी कॉन्स्टंट स्टडी ठेवायचा आहे, जो रिसर्च मेथॉलॉजीवर आणि बी सेक्शन दोन्ही सेक्शनवर आपल्याला भर द्यायचा आहे. सेक्शन बी चा अभ्यास वास्ट आहे म्हणून फक्त त्यावर लक्ष देऊन चालणार नाही, किंवा सेक्शन ए वरतीच आपण 50 मार्क्स मिळू शकतात असंही नाहीये. म्हणून दोन्ही सेक्शनचा अभ्यास सुरू ठेवायचा आहे सोबतच. आता जे स्टुडंट्स RTMNU पेट 2021 साठी प्रिपरेशन करत आहेत, ज्यांनी रजिस्टर केलेलं आहे पण त्यांना प्रश्न पडला की प्रॅक्टिस कुठे करायची आणि स्टडी कसा करायचा, तर त्यांच्या सेक्शन ए ची जी प्रिपरेशन आहे ती प्रिपरेशन करण्यासाठी आम्ही मदत करू शकतो. ती अशी की आम्ही एक टेस्ट सिरीज अवेलेबल केलेली आहे सेक्शन ए साठी, ज्याच्यामध्ये फुल सिलेबस 10 टेस्ट आहेत रिसर्च मेथॉलॉजीवर आणि 5 टेस्ट जनरल ऍप्टिट्यूडवर आहेत, ज्यातून तुमचा सेक्शन ए चा पूर्ण सिलेबस कव्हर होतो. शिवाय तुम्हाला फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत. इंग्लिश आणि मराठी लँग्वेज दोन्ही लँग्वेजमध्ये या नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत. ही टेस्ट सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला एक लिंक दिली जाईल, त्या लिंक थ्रू तुम्ही कितीही वेळेस ही टेस्ट अटेम्प्ट करू शकता सरावासाठी. त्यामुळे सेक्शन ए जो आहे तो तुमचा इथे भरपूर सराव होऊ शकतो आणि भरपूर प्रॅक्टिस होऊन सेक्शन ए चा सिलेबस पूर्ण इथे कव्हर होऊ शकतो. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा आहे आणि याची फीस फक्त 499 रुपये आहे. रजिस्ट्रेशन अजून चालू आहेत. एक्झाम ची डेट कधी येऊ शकते तोपर्यंत तुम्ही स्टडीला लागलं पाहिजे, म्हणून टेस्ट सिरीज सबस्क्राईब आत्ताच करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाम पर्यंत भरपूर अभ्यास होईल आणि सेक्शन बी चाही अभ्यास तुम्हाला तसंच कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. धन्यवाद.